नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण उपवासाचा बटाट्याचा चटपटीत नाश्ता तयार करणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते यामध्ये दिसतच आहे, पण एकदा आपण जाणून घेऊया की यासाठी काय काय साहित्य लागतं. तर यासाठी आपल्याला बघा, या बटाट्याचा नाश्ता करण्यासाठी अर्धी वाटी भाजले शेंगदाणे, 4 ते 5 बटाटे, 2.5 चम्मच संधा मीठ, अर्धा वाटी दही आणि 9 ते 10 हिरव्या मिरच्या आपल्या तिखटाच्या प्रमाणानुसार कमी जास्त प्रमाणात. आणि आता हे सगळे बटाटे सोलून असे चिरून घेतलेले आहेत. आता एका मिक्सरच्या भांड्यात 9 ते 10 ह्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत. भाजलेले शेंगदाणे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि या सगळ्या मसाला यामध्ये टाकल्यानंतर हे मिक्सरला रवाळ पद्धतीने म्हणजे खरबरीत अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे. यानंतर आपण एका कढईमध्ये 2 ते 3 चम्मच आपल्या आवडीनुसार म्हणजे आपल्याला ज्या प्रमाणात लागतं तसं यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे तेल थोड्या वेळ गरम झाल्यानंतर चिरलेले सगळे बटाट्यांचं काप यामध्ये टाकून घ्यायचे आहे. बघा, अशा प्रकारे सर्व बटाट्यांचं काप यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि याला छान चमच्याच्या साहाय्याने पलटवून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून हे तेलामध्ये छान मिक्स होईल. अशा प्रकारे हे संपूर्ण बटाटे तेलामध्ये पलटवून घ्यायचं आहे आणि एक झाकणी झाकून त्या बटाटे शिजेपर्यंत यांना शिजू द्यायचं आहे. त्या मधात आपण त्यांना चेक करत राहायचं की हे बटाटे तेलाला म्हणजे कढईला चिकटले तर नाही ना, त्यांना मध्ये मध्ये पलटवत राहायचं. बघा, हे अशा प्रकारे हे पोळी म्हणजेच बटाट्यांचे काप छान पलटवून घ्यायचं आणि पुन्हा झाकणी झाकून त्यांना शिजू द्यायचं. आता बघूया की हे बटाटे शिजलेले आहेत की नाही. बघा, आपल्याला वर बघून असं वाटतं की यांच्याकडे की हे बटाटे शिजलेले आहेत आणि हे शिजलेले आहेत की नाही एकदा चेक करण्यासाठी चमच्याच्या साहाय्याने हे बटाट्याचे काप असं दाबून बघायचं. बघा, ही बटाटा हा छान शिजलेला आहे. आता यामध्ये आपण वाटलेलं ते मिरचींचं आणि शेंगदाण्याचं वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला छान बटाट्यांचा कापला छान यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून हा हिरवा मिरचींचा आणि शेंगदाण्यांचा कुटचा मसाला याला छान लागेल. आता बघा, यामध्ये हे 2.5 चम्मच संधा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि तो देखील यामध्ये छान प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून हा संधा मीठ संपूर्ण बटाट्याचा काप लागेल आणि छान एकदम मस्त टेस्ट येईल. आता बघा, हा अशा प्रकारे हे संपूर्ण पलटवून झाल्यानंतर यांच्यावर एक झाकणी झाकून घेऊया आणि संपूर्ण हा मिरचीचा आणि मिठांचा संपूर्ण मसाला यांना बटाट्यांचा कापला लागून जाणार, म्हणजे यामध्ये मुरून जाणार. अशा प्रकारे एक वाफ काढून घ्यायची आहे. बघा, आता आहे यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडं गोडपणासाठी यामध्ये तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात 1 ते 1.5 चम्मच साखर टाकून घ्यायची आहे आणि हा साखर आणि दही छान प्रकारे या मसाल्यांमध्ये म्हणजे बटाट्यांचा कापला छान लागले पाहिजे आणि त्यामध्ये हा पदार्थ छान मुरून गेला पाहिजे. यासाठी छान हे पलटवून घ्यायचं आहे, जेणेकरून हा सगळा मसाला एकजीव आणि छान सगळ्या फोडींना बटाट्यांचा कापांना लागून जाणार आणि त्यानंतर 1 मिनिट छान वाफ काढून घ्यायची आहे. आता बघा, हे छान यामध्ये वाफ काढून घेतलेली आहे आणि बघूया आता आपण हा कसा झालेला आहे. तर आता या चमच्याच्या साहाय्याने पलटवून घेतलेला आहे आणि हा आता एकदम बटाट्याचा टेस्टी आंबट गोड नाश्ता फराळासाठी एकदम रेडी आहे. बघा, अशा प्रकारे हा छान टेस्टी आणि टेम्पटिंग दिसत आहे. जर तुम्हाला हा पदार्थ आवडला असेल तर तुम्ही आपल्या घरी उपवासासाठी नक्कीच करा आणि मला सांगा की हा पदार्थ कसा झाला आहे.